तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि छान छान खात सुद्धा असाल. तर दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आज, की काल जत्रेमध्ये जी मी गेली होती तर मी काय काय घेऊन आलेली आहे. मुलाने सुद्धा खूप सारे खेळणी वगैरे घेतली, परंतु मी काय घेतलं हे तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. सो म्हटलं चला आपण शेअर करूया. नवलो आणि प्रज्ञा दोघंही झोपलेली आहेत आणि मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठलेली आहे. कामं थोडीफार आवरली आहेत आणि थोडीफार बाकी आहेत. सो चला बघूया आपण काय आणलेलं आहे. ह्या छानशा अशा बरण्या ज्या खूप छान आहेत, युजफुल आहेत, डेकोरेटिव्हसुद्धा आहेत आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये मला मिळाल्या. सो त्यामुळे मी त्या घेतल्या आणि खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं घेण्याचं. परंतु मार्केटमध्ये भाव विचारता खूप जास्त सांगत होते आणि मला ह्या छान वाटल्या म्हणून मी घेऊन आली. आणि याचा उपयोग आहे ना, तुम्ही मीठ, हळद किंवा कोकम किंवा तुम्ही जर लोणचं बनवलं असेल तर ते ठेवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींसाठी करू शकता किंवा नुसतं डेकोरेटिव्ह पीस म्हणून सुद्धा शोपीससुद्धा म्हणून ठेवू शकता. अगदी छान दिसतात आणि खूप एन्हान्स करतो लूक जो आहे तो आपल्या घराचा. सो त्यामुळे मी या घेतलेल्या आहेत. यातल्या दुसऱ्यासुद्धा बरण्या माझ्याकडे आहेत. त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेनच कधीतरी. तर सध्या याचा काय यूज करेन हे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेनच, जेव्हा पण याचा मी यूज करेन. आणि आता सकाळी माझं जेवणाचं वगैरे थोडंफार आवरून झालं, की त्यानंतर तुमच्यासोबत एक रेसिपीसुद्धा छानशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी बर्थडे पार्टीला जायचं आहे आणि ते आमच्या इथे चाळीमध्ये हळदी-कुंकूसुद्धा आहे. सो ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे चमचे जे तुम्ही बघताय ना, तर हे सुद्धा मी ते जत्रेतूनच घेऊन आलेले आहे. खूप रिझनेबल रेटमध्ये होते आणि युजफुल आहेत, त्यामुळे मी घेतलेले आहेत. सो इथे आता संत्रे जे आहेत ते क्लीन केले होते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात, तर आता मी ह्याचा ज्यूस करणार आहे. तर लोलाला खूप जास्त आवडतो ज्यूस आणि मलासुद्धा. आणि संत्रे आमच्या दोघांचेही फेवरेट आहेत. आणि संत्र्यांबरोबर ह्या ज्या पिशव्या आल्या होत्या, म्हणजे आपण जेव्हा पण अशी फळं वगैरे आणतो ना किंवा भाज्या, तर अशा पिशव्या येतात. तर त्या इथे तिथे टाकून न ठेवता जर तुम्ही अशा प्रकारे एकत्रित करून छान असे बारीक फोल्ड करून जर ठेवून दिलेत ना, तर तुम्हाला त्याचा रियूजसुद्धा करता येतो आणि इकडे-तिकडे पसारासुद्धा होत नाही. आणि या पिशव्यांचा ना ओला कचरा टाकण्यासाठी किंवा एखादं काही बांधून ठेवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींसाठी याचा यूज होतो. किंवा जर तुम्ही टिफिन देत असाल तर टिफिनच्या म्हणजे टिफिन पण यामध्ये पॅक करून देता येतो, जेणेकरून ते लिकेज वगैरेचे प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर ते ज्यूस काढायला घेतलेला आहे. हा जो ज्युसर आहे तो थोडाफार खराब झालेला आहे माझ्या लक्षात आलं. कारण लास्ट यूज केल्यानंतर हा थोडा इतका प्रॉपर चालत नव्हता. सो तरी पण मी ज्यूस काढून घेतलेला आहे. छान असं 3 संत्र्यांचा म्हणजे पावणा किलो संत्र्यांचा जवळजवळ 1 ग्लास ज्यूस झाला. तो आता लोलो आणि मी दोघंही एन्जॉय करतो, कारण तो अर्धा ग्लास तरी पिईलच. त्यानंतर मग उरलेलं असेल ते मी पिईन. सो इथे मी आज तुमच्यासोबत तिळाचे लाडू कसे बनवायचे आहेत, तर मग ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे, की थंडीत जास्त करून तीळ खाल्ले जातात, कारण तीळ हा उष्ण पदार्थ आहे. सो तो थंडीमध्ये जास्त खाल्ला जातो, कारण थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. सो इथे जे अनपॉलिश तीळ होते तर ते मी घेतलेले आहेत आणि पाव किलो तीळ आहेत ते भाजून घेतले छान. त्याचबरोबर ते 100 ग्राम शेंगदाणे आहेत ते सुद्धा छान भाजून घेणार आहे. आणि ह्याच्यासोबत पाव किलो गुळाचा वापर करणार आहे आणि चिक्कीचा गूळ इथे यूज करणार आहे. तर कढई तापलेली होती, तर साईड बाय साईड मी नवऱ्यासाठी ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेणार आहे. कारण लहान मुलं जर तुमच्या घरी असतील तर अख्खे ड्रायफ्रूट्स खात नाहीत आणि त्यांच्या घशात वगैरे अडकली ही भीतीसुद्धा असते. त्यामुळे आपण त्यांना अख्खे देत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजून त्याची पूड करून जर तुम्ही दुधामध्ये किंवा कशाईमध्ये दिलीत गोड पदार्थात, तर छान ड्रायफ्रूट्स खाल्लेसुद्धा जातात आणि अडकण्याची भीतीसुद्धा नसते. तर इथे मखाणे आणि ड्रायफ्रूट्समध्ये मी अक्रोड, काजू, बदाम आणि पिस्ता छान भाजून घेतलेले आहेत, खरपूस असे, आणि त्याची पूड बनवणार आहे. आणि ही पूड मी 1 चमचा किंवा अर्धा चमचा जसं प्रमाणे मी दुधात छान मिक्स करून देणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत आणि आता लाडूची तयारीसुद्धा करायला घेणार आहे. तर इथे पाव किलो तिळासाठी पाव किलो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. गूळ छान वितळवून घ्यायचा आणि गूळ उकळी येईपर्यंत वितळून घ्यायचा. त्यानंतर चेक कसं करायचं, की एका वाटीत किंवा ग्लासात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकून बघायचा. जर तो गूळ चिकटला नाही भांड्याला, अलगद असा हातात निघून आला, तर म्हणजे तो गूळ प्रॉपर झालेला आहे पाक. तर त्यानंतर मग जे तीळ आहेत भाजलेले आणि शेंगदाणे थोडेसे तुकडे केले शेंगदाण्याचे, खूप जास्त पावडर नाही केली त्याची, ते टाकून घेणार, मिक्स करणार आणि छान गरम गरम लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू जर थंड झाले, म्हणजे याचं सारण जर थंड झालं तर अजिबात लाडू वळले जात नाही. सो यामुळे थोडं गरम गरमच भाजून घ्यायचे. थोडासा त्रास होतो हातांना, पण ह्याचा जो आउटकम आहे ना तो बेस्ट निघतो. तर बघू शकता इथे एवढे लाडू झालेले आहेत आणि हे लाडू मला डेली खायचे आहेत सगळ्यांनाच, त्यामुळे छोट्या स्मॉल साईजमध्येच मी वळून घेतलेले आहेत.
त्यानंतर इथे इव्हनिंगला आमची हळदी-कुंकवाची सुद्धा तयारी झाली. गल्लीमध्ये जो हळदी-कुंकू आहे आज, तर त्याची सुद्धा तयारी झाली. लास्ट इयर तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला होता हळदी-कुंकवाचा. खूप सारे गेम्स, मजा-मस्ती, डान्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या. पण यावर्षी काही इतकं करायला मिळणार नाही, कारण मला बर्थडे पार्टीला सुद्धा जायचं आहे. सो दोन्ही गोष्टी एका वेळेला एन्जॉय करता येणार नाही. त्यामुळे थोडा इथे वेळ देणार आहे आणि थोडा वेळ तिथे देणार आहे. सो इथे स्टार्ट झालेली आहे हळदी-कुंकवाला. बायकासुद्धा यायला लागलेल्या आहेत हळू-हळू आणि प्रत्येक म्हणजे चाळीमध्ये प्रत्येक गल्लीत हळदी-कुंकू असतो. गल्लीप्रमाणे बायका सगळ्या एकत्र येऊन हळदी-कुंकू सेलिब्रेट करतात आणि हा चाळीचा जो कार्यक्रम असतो ना, ह्या सगळे कार्यक्रम हे आपल्याला आयुष्यात कधीही विसरता येत नाही आणि कुठे एन्जॉयही करता येत नाही. कारण चाळ सिस्टम आहे ना, ती खूप बेस्ट आहे. सगळे मिळून मिसळून येतात एकत्र आणि खूप छान वाटतं आणि अगदी लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आलेली आहे. मधले काही वर्ष आम्ही चाळीत राहत नव्हतो, त्यामुळे अ, इतकं एन्जॉय करता आलं नाही. परंतु लग्नानंतर पुन्हा या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता आलेल्या आहेत. आणि ते बघू शकता मी सुद्धा हळदी-कुंकू घेतलेला आणि माझ्या जावेने सुद्धा, कारण आम्हाला जायचं आहे बर्थडे पार्टीला. सो त्यामुळे मी इथे हळदी-कुंकू घेऊन मग आम्ही बर्थडे पार्टीला जाणार आहोत आणि ऑलमोस्ट आम्ही उशिरा निघालो आहोत इथून. त्यामुळे इतकं काही आम्हाला एन्जॉय करता येणार नाही बर्थडे पार्टीला आणि केक वगैरे जो आहे तो आधीच कटिंग झाला होता. तर इथे बघू शकता आमचा बर्थडे बॉय छान असा तयार झालेला आहे आणि मुलं खूप क्यूट दिसतात. तर बघा त्याला मी इकडे हात दाखवत आहे, सो तो किती क्यूटली बघत आहे आणि ते आमच्या लोलोची धडपडसुद्धा मध्ये-मध्ये चालू आहे. छान असे फोटो क्लिक केल्या आणि त्यानंतर छान एन्जॉयसुद्धा केलं.